ध्यान, भजन। सिमरन का है? याद करने का नाम सिमरन है, देखने का नाम ध्यान है, सुनने का नाम भजन है। विचार करा, ठीक ही गोष्टी सांगितली। जब तक आपका सिमरन नहीं बनेगा, सिमरन एक ताला है, ताला की जो कुंजी होती है चाबी है। अगर जिस दिन आपका सिमरन पक जाएगा, उसके दिन आपका ध्यान बन जाएगा। जब आपका ध्यान बनेगा तब आपका भजन बनेगा। यह कब बनेगा? जब आप निर्मल बनोगे, आप दीन बनोगे, आप छोटे बनोगे, तब तक आपका काम होने वाला। मग महात्मा तुम्हाला सांगताय, त्याच्या पुढे सांगतात आजपर्यंत परमात्माशी बात करणारे स्वतः बाबा जगबुद्ध जी मला सांगतायत, काय सांगतायत? जब नींव धर्म की हिलती है, कोई हस्ती खुदा से उतरती है, भूले भटके जीवों पर रहमत की नजर वो करती है। जो रूहे पास नहीं आती, पाप से दबी है, पास उनको बुलाकर राह खुदाई चलाती है। जो काम दवा से नहीं होता, वो काम दुआ से होता है। और ऐसे कामिल मुर्शिद मिलते हैं तो बात खुदा से होती है, बात भगवान से होती है। विचार कर, भगवानशी बोलणारे, बोलून दाखवणारे, भगवानशी बात करणारे आपल्याला जो मध्ये कनेक्ट आहे ते स्वतः संत महात्मा सांगतात। या ठिकाणी बाबा जयगुरुजी महाराजांनी पुरे मानव जातीसाठी सांगितलं की तुम्हाला परमात्माचे दर्शन तुमच्याही शरीरामध्ये होईल, इकडे तिकडे होणार नाही। मैना मंदिर मैना मस्जिद, मैं तो तेरे पास में, मोके तू मुझे रहा दूंगे। आपण कुठे पाहतोय? इकडे तिकडे पाहतोय। मंदिर मध्ये भगवान मिळणार का तुम्हाला? विचार करा, ज्या बी मंदिरांमध्ये भगवान बसलेला आहे तो भगवान कशाचा आहे? दगडाचा आहे, चिनीचा आहे, लोखंडाचा आहे, सोन्याचा आहे, चांदीचा आहे। जो असेल तो असेल। त्याला कोणी बनवलं? मानवाने बनवलं, बरोबर? आता मला एक सांगा, ज्या भगवंताला मानवाने बनवलं, त्या ठिकाणी बसवलं, त्या ठिकाणी तुम्ही दारू घेऊन जाणार का? त्या ठिकाणी तुम्ही मांस घेऊन जाणार का? मग त्या ठिकाणी तुम्ही मांस घेऊन जाणार नाही नैवेद्याला, दारू घेऊन जाणार नाही, कुठलाही जीव कापून घेऊन जाणार का? नाही जाणार। मग त्या ठिकाणी तुम्ही कुठलाही जीव घेऊन जाणार नाही, लशीचं घेऊन जाणार नाही। आणि काय येथे भगवंताने चालता फिरता मंदिर बनवले। मग या शरीरामध्ये तुम्ही काय टाकताय? या शरीरामध्ये तुम्ही मांस टाकताय, शराब टाकताय, तर मला एक सांगा, भगवान तो खुश होतील? म्हणून बाबा जयगुरुजी महाराज आपल्याला सांगतायत की तुम्ही ज्या ठिकाणी मोत मध्ये असाल त्या ठिकाणी त्यांना प्रॅक्टिकली अनुभव सांगायचा ताई। आता प्रत्येकाचे कोणी कोणी नातेवाईक तर मरणार आहे, तुम्ही तर त्या ठिकाणी जाणार आहात, त्या ठिकाणी त्यांची सगळी गोष्ट ऐकून घ्यायची आणि त्यांना हात जोडून तुम्ही सत्संग करायचा आहे। त्यांना सांगायचं की बाबा जयगुरुजी महाराजांनी सांगितले, बाबाजी जयगुरुजी महाराजांनी काय सांगितलं? जिस समय कोई अगर प्रेमी या कोई रिश्तेदार या कोई बहन या कोई माता या कोई पिता या कोई बिरादरी का कोई रिश्तेदार अगल बगल का कोई मर जाता है गाँव वाला, उसको रखने के लिए अभी कहा जाते हैं? तर चळपूर जातो आपण, मशानभूमीमध्ये जातो। आता मला सांगा, मशानभूमीमध्ये त्याला जेव्हा आपण ठाळ घेऊन जातो, आपण त्या मोठ्या लेडीजचं काही जाते पण माणसं जातात। आता तो त्याच्या जो जनाजा आहे, त्याचे जो प्रेत आहे ते चालतं निघतं, निघाल्यानंतर हा व्यक्ती चालतो, कोणी 20 फुटावर चालतो, कोणी 30 फुटावर चालतो, कोणी 40 फुटावर चालतो। गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला आगनी लावली जाते, तो मिळतो। तो गेल्यानंतर तो व्यक्ती घरी येतात, घरी आल्यानंतर तो सीधा घरामध्ये प्रवेश करतो का? काबरे करत नाही, कारण की तो मोहतवर गेलेला आहे, तो अशुद्ध झाला। काय म्हणतो आपण? तो अशुद्ध झाला, छुआछूत झाली त्याला। मग तो काय करतो? आंघोळ करतो। किती सर्वांना स्पष्ट माहिती? मग आंघोळ का करतो? अशुद्ध झाला, छुआछूत झाली। मग आंघोळ केल्यानंतर तो प्रवेश करतो, बरोबर? त्याला हात लावला नाही, त्याच्याकडे पाहिलं बी नाही, तर तो आंघोळ करतो। आता मला सांगा, बकराला मारलं, बकरा काय झाला? मुर्दा झाला। माशाला मारलं, मासा काय झाला? मुर्दा झाला। कोंबडीला मारलं, कोंबड्याला मारलं, तो काय झाला? आणि त्याला मारून कापून त्याला कुठे घेऊन जातात? त्याला अगोदर आपण आपल्या किचन मध्ये घेऊन, त्या किचन मध्ये बहिणी काय करतात? मिर्च मसाला लावतात, त्याच्यामध्ये तेल टाकतात आणि एकदम त्याला बनवतात। आता मला एक सांगा, मुर्दा कुठे झाला आहे? तो मशानभूमीमध्ये। आता तुमचं जे किचन आहे तो मुर्दा घर झाला का नाही? मशान झाला का नाही? ज्याच्या घरामध्ये मांस हे पकवलं जातं, शिजवलं जातं, त्याच्या घरामध्ये भूत पिशाच राहते। त्याच्या जो किचन आहे त्या ठिकाणी ते स्मशानभूमीच आहे। आणि त्या ठिकाणी आणणारा, कापणारा, शिजवणारा, खाणारा, पोसणारा सर्वजण पापी। आणणारा पण तितकाच पापी, खाणारा बी तितकाच पापी, कापणारा बी तितकाच पापी आहे। आता मला सांगा, ते खाऊन
काय होतं त्याच्यात? नाश होतोय, शरीर खराब होतोय. म्हणून ते बाबा जय गुरुजी महाराजांनी सर्वात मोठा भारतामध्ये नाही जगामध्ये हिताचा संदेश दिला कि बाबा जय गुरुजी महाराज का कहना शाकाहारी रहना, छोड़ दो अंडा मांस शराब, इससे होगी बुद्धि खराब. त्यांना सांगायचे की ताई आम्ही आहे ना बाबा जय गुरुजी महाराजांचे शिष्य आहे, आजपासून तुम्ही खाऊ नका. बंद करा, तुमच्या घरात आणू नका द्या, आणि तुमच्या घराचे जे मंदिर आहे घर याला तुम्ही मशानभूमी बनवू, आपलं पोट आपण कब्रस्तान बनवायचं. विचार करा तुम्ही, इतकी छोटी छोटी गोष्ट बाबा जय गुरुजी महाराज सांगतायत आणि हा प्रचार तुम्हाला करायला सांगितलेला आहे. तुम्हाला साडी घेतली दाखवा, तुम्ही दाखवू शकता, पण या दुकानातून आणली त्या दुकानातून आणली ही हे जे करताना तुम्ही कधी केलं तर तुमच्या खात्यामध्ये किती पुण्य तयार होणार. तुम्ही आवाज लावताय, काय आवाज लावता? मानवता का कर दिया नाश, शराब सबसे खराब, शराब एक बीमारी है, घर में दुखी नारी है. हे आवाज लावताना ते त्यांच्या कानावर जातं का नाही? आता त्यांच्या कानावर जातं. तुम्ही जो शराबचा अड्डा आहे, शराबचे दुकान त्याच्या घरासमोर बोलतात, त्याच्या दुकानासमोर बोलतात, जो मांस कापतोय त्याच्या समोर बोलतात, काय बोलतात? हा आवाज लावतात. तुमच्या जेवण जय गुरुदेव नावाचा झेंडा लावण्याचा द्या, जय गुरुदेव नावाची टोपी नका राहू द्या, जॅकेट नका राहू द्या, तिथं आवाज द्या. तुम्ही एखादा व्यक्ती आवाज लावा, तुमचं काय होईल? काय मारते? मग नाव काम कोण करते? जय गुरुदेव. जय गुरुदेव नाम काम करते, गुरु महाराजांनी जय गुरुदेव नाम काम करते. आणि तुम्ही जेव्हा आवाज लावता तर तुमच्यामध्ये बाबा जय गुरुजी महाराज शक्ती जत्था का जत्था मैंने उतार के रखा है. काय सांगता बाबाजी? मैंने जत्था का जत्था उतार के यहाँ रखा है भूमी पर. ज्या वेळेस तुम्ही जय गुरुदेव नावाचा झेंडा घेतात ताई, जय गुरुदेव नावाची टोपी घालतात, जॅकेट घालतात, आणि तुम्ही जेव्हा आवाज लावतात तुम्ही साधारण जीव नाही. तुम्ही देवी देवता आहे, हे जे बांधव येतात हे देवता आहे, तुम्ही देवी आहे, तुम्हाला कोणी काही करू शकत नाही. आणि त्या ठिकाणी स्वतः ईश्वर भगवान तुम्हाला सपोर्ट करताय. ईश्वर भगवान तुमच्या जवळ येऊन तुमच्याकडून काम करून घेत आहे. ज्याचे राज्य आहे तो सुद्धा तुम्हाला सहकार्य करतोय. तीन रूपमय काल रूपमय तीन तर भारता शुभ अशुभ